नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेच्या यादीत नाव लावण्यासाठी ही शेवटची संधी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। भविष्यामध्ये घरकुल योजनेतून लाभ घेऊन स्वतःचा हक्काचा घर जर तुम्हाला मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्यासाठी ही एक शेवटची संधी असणार आहे। मित्रांनो, आवास प्लस नावाचा सर्वे 2017-18 मध्ये झालेला होता। त्या सर्वेमध्ये भरपूर असे लाभार्थी रजिस्ट्रेशन केलेले होते, म्हणजे नवीन फॉर्म भरलेले होते ड यादीमध्ये नावे लावण्यासाठी, परंतु असे काही लाभार्थी प्रत्येक गावामधून रिजेक्ट झालेले आहेत ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे पक्का घर आहे म्हणून। आता या रिजेक्टमध्ये आलेल्या लाभार्थ्यांचे नवीन सर्वे करणे आणि त्यानंतर 2017-18 मध्ये जे काही लाभार्थी रजिस्ट्रेशन केलेले नव्हते किंवा त्यांचे वेगळे कुटुंब झालेले नव्हते, त्यानंतर ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा खाली होतं ते नंतर लग्न झाले, मग त्यांचं सेपरेट कुटुंब झालं, अशा लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी हा एक शेवटचा सर्वे केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे, आवास प्लस नावाचा। आता हा सर्वे घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही नवीन नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन घरकुलसाठी करू शकता, यादीत नावे लावण्यासाठी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून। या संदर्भात सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे। ज्यांना घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सर्वे करायचा आहे म्हणजे यादीमध्ये नाव लावायचं आहे घरकुल योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी, तर घरी बसल्या आपण फॉर्म भरू शकता। याचा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओच्या शेवटी मी लावेन, त्यावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता। किंवा जे लाभार्थी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेले नाही आहेत किंवा ज्यांना आपल्या मोबाईलच्या माध्यमातून फॉर्म भरता येत नाही, अशा लाभार्थ्यांनी आपल्या ग्रामपंचायत मार्फत रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील ते तुमच्याकडे येईल, सरपंच असेल, संगणक ऑपरेटर असेल किंवा ग्रामसेवक असेल, ते आल्यानंतर जे डॉक्युमेंट तुमच्याकडून घेतील ते डॉक्युमेंट त्यांना देऊन टाका आणि घरकुल यादीमध्ये कन्फर्म नाव लावून घ्या। आता कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे हे समजून घ्या। ओळखीच्या पुराव्यामध्ये आपला आधार कार्ड असणं गरजेचं आहे, ॲड्रेस प्रूफमध्ये रेशन कार्ड, मतदान कार्ड किंवा लाईट बिल या तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर बँक खाते, त्या बँक खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे, याचबरोबर ते बँक खाते DBTC ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, कारण सर्व योजनेचे पैसे थेट DBT मार्फतच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत आहे, त्यासाठी DBT ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। त्यानंतर जर आपल्या नावाने प्लॉट असेल तर त्या प्लॉटचा नमुना नंबर 8, जर आपण ग्रामीण भागातून असाल तर शहरी भागातून असाल तर आपल्याकडे रजिस्ट्री असणे आवश्यक आहे, म्हणजे बैनामा असणे आवश्यक आहे शहरी भागात जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे जॉब कार्ड। जॉब कार्ड असल्याशिवाय तुम्हाला या घरकुल योजनेमध्ये नोंदणी करता येत नाही, त्यासाठी जॉब कार्ड अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे। हा जॉब कार्ड तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळेल ही माहिती मी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी देत आहे। रोजगार सेवक आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत असतो, त्यांच्याकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्या अर्जासोबत आधार कार्डचा एक झेरॉक्स, बँकेचा पासबुकचा एक झेरॉक्स आणि 2 पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला द्यायचे आहेत। जर पूर्वी जॉब कार्ड यादीमध्ये नाव जर आपल्याला नसेल तर तुम्हाला नवीन जॉब कार्डसाठी अप्लाय करून घ्यायचं आहे। MS पासून सुरू होणारा अंक जो असेल तो तुम्हाला दिला जाईल। जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तेव्हा तुम्हाला तो नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे घरकुलसाठी नवीन फॉर्म भरत असताना। मित्रांनो, ही एक शेवटची संधी आहे। खरंच भविष्यामध्ये आपला हक्काचा घर जर आपल्याला मिळवायचं असेल तर हा जो सर्वे सध्या सुरू आहे या सर्वेमध्ये आपल्याला नावे लावून घ्यायचं आहे, नवीन नोंदणी करायची आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। जर तुम्ही ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झाला असेल तर घरकुल यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, सध्या तुमचं नाव मंजूर यादीमध्ये आलेलं नसेल तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये येईल, परंतु रिजेक्ट झाला असेल किंवा पूर्वी तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला आता जो नवीन सर्वे चालू आहे त्या सर्वेमध्ये तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। जे लाभार्थी 2017-18 मध्ये आवास प्लस नावाचा जो सर्वे झालेला होता त्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत, परंतु त्यामध्ये भरपूर असे लाभार्थी प्रत्येक गावामधून रिजेक्ट झालेले आहे। ती रिजेक्ट यादी आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा सरपंच किंवा संगणक ऑपरेटरकडे असेल, ती यादी पहा,
त्या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्याला नवीन या ठिकाणी नोंदणी करून घ्यायची आहे। जर तुम्हाला जमत असेल तर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करा। या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या शेवटी मी ते व्हिडिओ लावेन, त्यावरती क्लिक करून तुम्ही करू शकता। जर तुम्हाला जमत नसेल तर ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून भविष्यामध्ये एखाद्या तरी लाभार्थ्यांना नक्की त्याचा फायदा होईल, तेवढीच मदत तुमच्याकडून त्यांना मिळेल। मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।